Hello guys and very good morning and welcome back to the channel with a new video. आणि आता आम्ही उठलो आहेत, सकाळचे वाजलेत 8:30 आणि फटाफट आम्ही ब्रेकफास्ट करून येणार आहेत कारण की आम्हाला कॉल आलेला तर 9:30 पर्यंत ब्रेकफास्ट आहे. सो आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललो. सो त्याच्या आधी मी तुम्हाला एक सकाळचा एक व्ह्यू दाखवतो. सो मी बाहेर येतोय. काल जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पण हा आहे सकाळचा व्ह्यू. सो दिस इज द शिवसागर लेक अँड इट इज ऑल्सो कॉल्ड कोयना बॅकवॉटर. हे जे पूर्ण तुम्ही कोयनाचं बॅकवॉटर आहे आणि इथे आता सध्या एक ब्रिज बनतो, तुम्ही बघू शकता, कन्स्ट्रक्शन होते. सो दिस इज द व्ह्यू इन द मॉर्निंग आणि खूप प्लीझंट आणि खूप इकडे शांती अशी आहे अँड वी आर ॲक्च्युली एन्जॉईंग इट. सो आता मी सकाळ सकाळ मस्त ब्लॅक कॉफी पिली आणि मजा आली. सो ॲक्च्युली आमची चावी नव्हती लागत आणि फायनली लागली. आम्ही 2 मिनिटापासून तेच करत होतो, फिरवत होतो, पण फायनली प्रांजलीने हेल्प केलं. सो हे इकडे आहे आमची रूम आणि इथून खाली सरळ जायचं. लेफ्टला रेस्टॉरंट आहे. सो आम्ही समोर इकडे कार पार्क केली आपली. इथे कॉमन पूल आहे, मुलं आर्चरी करतात. आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे आणि ब्रेकफास्ट मी घेतलं पोहे, प्रांजलीने मिसळ, वडा, पोहे. मी सगळं टेस्ट करणार आणि सगळं टेस्ट करणार, त्याच्यातलं मी पण टेस्ट करणार. सो करूया. सो ये ब्रेड बटर था जो हमने मिस किया, तो अभी ब्रेड बटर खाएंगे और कॉफ़ी पीऊँगा. तो ब्लैक कॉफ़ी पीऊँगा. तू? चाय, कॉफी ब्लॅक कॉफी अँड कॉफी. काय आवडलं सगळ्यात? वडापाव आणि पोहे आणि बस. मी एवढं मिसळ वॉज ओके. मिसळ वॉज ओके. पोहे वडे खूप छान होते. ओव्हरऑल वी एन्जॉय द ब्रेकफास्ट अँड वी आर ट्राईंग टू फिनिश इट. बनवली आहे ब्लॅक कॉफी आणि त्याच्यावरती लेमन. सो गाईज मस्तपैकी आम्ही झालो आहेत फ्रेश. आम्ही ब्रेकफास्ट केला आणि थोड्या वेळाचं नॅप घेतली आणि आता फुल्ली फ्रेश वाटतं. आणि आता वाजलेत 1 दुपारचे 1 आणि आम्ही आता जाऊ रेस्टॉरंटमध्ये जेवायला, प्रॉपर्टीच्याच रेस्टॉरंटमध्ये जेवायला. आणि तिथून आम्ही जाणार महाबळेश्वरचे थोडेफार स्पॉट्स कवर करू. आणि ह्याच्यातलं आम्हाला एक बगीचाला जायचं. बगीचा इज तिथे स्ट्रॉबेरी क्रीम ट्राय करायचं आम्हाला. सो आम्ही तिथे जाणार आहोत. प्रांजली रेडी होते अँड फ्रेश आहेस ना? खूप मस्त वाटते. मस्त वाटते कारण की ही नॅप गरजेची होती. तर आता आमचा पूर्ण दिवस चांगला जाईल. तर चलूया जेवायला जाऊया. आणि ऊन खूप जास्त आहे तर मी गॉगल घालतोय आणि आता थोडं गरमी नाही होते पण वेदर चिल्ड आहे, पण ऊन कडक आहे. सो हा आहे वेदर अपडेट. राईस, पापड, चपाती, चिकन, जलेबी अँड ग्रेव्ही ऑफ चिकन अँड सलाड. सो गाईज देर इज अ चेंज इन प्लॅन. जसं मी आधी तुम्हाला बोललो होतो की महाबळेश्वरला आता आम्ही जाऊ, पण आम्ही विचार केला आणि आम्ही ओनरशी पण बोललो. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की पॅकेजमध्ये कायाकिंग आणि बोटिंग तर आहे आणि आता वाजले 3. ठीक आहे, तर त्यांचं टायमिंग आहे 4 to 6 फॉर बोटिंग. सो ते बोलले की आता तुम्ही करा आणि उद्या तुमच्याकडे महाबळेश्वर फिरायला वेळ आहे कारण की मोस्टली जास्त पॉईंट्स आहेत ते 6 वाजता महाबळेश्वरला बंद होतात, 5 ते 6च्या दरम्यान बंद होतात. तर आता 3 वाजता जाऊन काही फायदा नाही आहे. तर आम्ही म्हणून डिसाईड केलं की आम्ही महाबळेश्वरला उद्या लवकर जाऊन लवकर स्पॉट्स वगैरे कवर करू. ठीक आहे, बघूया. आता 4 वाजू दे. आम्ही मग 4 ते 6 टायमिंग आहे कायाकिंग आणि पॅडल बोटिंगचं. तर आम्ही तिथे जाऊ आणि एन्जॉय करूया. आता आम्ही आलो आहे जेवून. सो टॉकिंग अबाउट द फूड हिअर, फूड एकदम बेसिक आहे. चिकनचा रस्सा फॉर व्हेज, भेंडी भाजी, पनीर सगळं मिळणार तुम्हाला. पण जेवण बेसिक आहे पण तुम्हाला टेस्ट आहे ती चांगली मिळणार. खूप छान आहे कारण की ते टिपिकल गावा साईडचं कोल्हापुरी स्टाईलमध्ये बनवतात. इट इज व्हेरी नाईस. सो गाईज फायनली मी डिस्क्लोज करतो की आम्ही आहोत कुठे. आम्ही आहोत शिवसागर ॲग्रो टुरिझममध्ये, विच इज इन तापोळा.
महाबळेश्वरपासून 1 तासाच्या डिस्टन्सवर आहे आणि इथे बोटिंग वगैरे सगळं पूर्ण लेक साईडलाच आहे हे प्रॉपर्टी अँड इट इज व्हेरी नाईस. आणि आम्ही जसं तुम्ही आता मी तुम्हाला टूर देतो काही टायमाने, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये रूम टूर देतो. सो महाबळेश्वरवरून तुम्हाला 1 तासाच्या डिस्टन्सवर पुढे यायचं आहे तापोळ्याला, जे थोडं महाबळेश्वरच्या खाली आहे. आणि हे प्रॉपर्टी इकडे खूप आहेत आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता हे पूर्ण लेक आहे, इकडे फुल लेक फ्रंट आहे. आणि ही इकडे आहे ही प्रॉपर्टी. मस्त पार्किंग एरिया आहे, ॲक्टिव्हिटीज आहेत, कॅरम बोर्डिंग, सीसॉ, पूल, खूप काही आहे. आणि राईट साईडला जसं आम्ही आता रेस्टॉरंटवर तिथे राईट साईडला रेस्टॉरंट आहे आणि सरळ गेल्यावरती सगळे रूम्स आहेत. रूम्सचे पण टाईप्स आहेत, खाली रूम्स आहेत, रूम्स फॉर अ ग्रुप अँड एव्हरीथिंग, वरती पण आहेत. सो ओव्हरऑल इट्स अ गुड प्रॉपर्टी. सो हॅलो गाईज, जेवून आलो, रेस्ट केलं आणि आता महाबळेश्वरचं आम्ही जसं मी बोललो कॅन्सल केलं आहे. आपण उद्या जाऊया महाबळेश्वरला. सो आता आपण जाणार आहोत बोटिंगला, जे तुम्हाला समोर दिसत असेल. बोटिंग ऑलरेडी चालू झाली आहे, तर आम्ही आता तिथे चाललो आहे आणि एन्जॉय करू. आम्हाला भीती वाटते पहिली गोष्ट सगळे न्यूज बघून. काय नाही, ठीक आहे. आणि मला पोहायला येत नाही, मला स्विमिंग बिलकुल येत नाही. सेफ्टी मेजर्स घेतले जातात, लाईफ जॅकेट असते, तरी पण थोडं एक अशी भीती असते ना मध्ये, पण इट इज़ टोटली सेफ, नो वरीज. सो लेट्स गो. सो गाइज, एक्टिविटीज़ का बोटिंग के लिए नीचे आपको चलना पड़ेगा. प्रांजलि ने पहना है हिल्स और ये पूरा स्टीप है, मतलब नीचे उतरना है. सो वी आर गोइंग देयर. सो हमें उन्होंने होटल पर्सन ने गाइड किया कि यहाँ से सीधा जाओ, आ जाएगा. जरा स्लो चालशील. स्लो चालतो मी, फक्त असं ना माझी बॉडी लूज ठेवली, आपोआप मी खाली जातो. मी पण. आणि मस्त सन दिसतंय आणि आम्ही होप करतोय की मस्त एक सनसेट मिळेल आम्हाला. आता वाजलेत 4:30 आणि बोटिंग सेशन अराउंड 1 तास असते. 1 तास का अर्धा तास, आय डोंट नो, 45 मिनिट्स. हो 45 मिनिट्स बोलला ना तो. हो हां. एक मस्त वेदर अपडेट. वेदर मस्त हळूहळू चिल होत चाललंय, टेम्परेचर पडत चाललंय. इट्स नाईस. पण कम्पेअर टू महाबळेश्वर, तापोल्याला थोडं डिफरन्स आहे वेदरमध्ये. महाबळेश्वर इज मोर कूलर दॅन तापोळा. आम्हाला आमची प्री वेडिंगची आठवण आली. तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर असे सेम झाडं होती आणि तिथून आम्ही मस्त ड्रोन शॉट्स काढलेले. बरोबर. स्वर्गच्या इकडे पुण्याला, स्वर्ग रिसॉर्टमध्ये. 1 year. आणि आज आहे 24 डिसेंबर. बरोबर 1 वर्ष आधी प्रांजलीची होती हळद आणि माझी होती 22 डिसेंबरला, माझी झाली. सो आज प्रांजलीचा डे आहे लग्नाचा, वेडिंग डे. तर 1 वर्ष आधी 24 तारीख प्रांजलीची. आता बरोबर 1 वर्ष आधी हळदीची गडबड होती आणि आता हिल घालून गडबड केली आहे. आणि त्या गडबडीला मी घाबरतोय, कारण की लिगामेंट टेअर नाही झालं पाहिजे. ऑलरेडी खूप वर्ष आधी झालेलं आहे बिकॉज ऑफ हिल. नाही, हिलचे चप्पल होते. नाही पण त्या ह्याला प्रेशर येतो ना. बिकॉज ऑफ हिल नाही, मानणारच नाही तू. अरे पण हिल नव्हती. कळलं ना आता ट्रायपॉडची काय यूज आहे. माझा ॲक्च्युली हात दुखायला लागला आणि मी ट्रायपॉड विसरलो रूममध्येच. सॉरी फॉर दॅट. पकड मला. सो दिस इज पेडल बोटिंग आणि कायाकिंग. एंड गाइस, दिस इज शिवसागर लेक एंड ये कोयना लेक भी है और ये कोयना का बैक वाटर है, कोयना डैम का. सो दिस इज इट. सन अभी छुप गया है, आई डोंट नो. ये सीधा इधर ही है. लहान मुलगी आहे पण तिला लाईफ जॅकेट नाही आहे. पण त्या मुलीने लाईफ जॅकेट तर नाही घातलं,
पण हग्गीच घातलंय तरंग गेलती. सो गाईज आपल्याला किती वेळ झालं बोटिंग करून? अप्रॉक्स 45 मिनिट्स तरी झालंय आणि हालत बेकार आहे. पण जेवढी हालत बेकार आहे तेवढं आम्ही एन्जॉय पण करतोय. सो ओव्हरऑल व्हेरी गुड अँड नाईस एक्सपिरियन्स. सो समोर तिथे कायाकिंग पण करतात, पण प्रांजली घाबरते म्हणून आम्ही नाही करत आहोत. व्हिडिओ काढणं थोडं कंजेस्टेड आहे, फोन सांभाळावा लागतोय आणि हे लाईफ जॅकेटमुळे पाय जास्त वरती नाही घेत आहेत. सो दिस इज जरी थोडं स्लो घे. सो हा लिव्हर आहे मागे प्रांजली आणि मी मस्त वेगळी बोटिंग करतोय. मस्त. कसं वाटते तुला? मजा येते. जोरात बोल. भीती पण वाटते आणि मजा पण येते. पाणी खूप क्लीन आहे. आंघोळ करतेस? हे ऍक्च्युली डॅमचं पाणी आहे, कोयना डॅमचं पाणी आहे आणि कोयनाचं बॅक वॉटर आहे. सो येस गाईज दिस इज व्हेरी गुड. अशी टर्न मारू काय बोल. तुला पाहिजे लिव्हरी? हे पकड, लेफ्ट राईट घेते तू. ह्या साईडला गेलं तर इकडे फिरणार, ह्या साईडला घेतली तर आता इथे घे. पूर्ण टाक, पूर्ण. अरे माझा हातच नाही. हात बरोबर आहे. सो हा आहे व्ह्यू. हे वरती नसतं ना तर सनसेट मस्त दिसलं असतं, पण ठीक आहे आपण तिकडे. सो वो छोटा मानस भी और हम लोग भी है. मानस हाय. ऍक्च्युली त्या छोट्या मुलाचं पण नाव मानसच आहे आणि जसं मी पण छोटा आहे, मी पण छोटा माणूस आहे. थकलो. तिकडे जायचंय. आज मस्त झोप लागणार आहे. मानस बस बोल नको फिरू. नाही इथे सरळ तिकडे. हात थकलो. सो गाईज आम्ही घेतली आहे कपल बोट स्पेशली फॉर अस आणि आम्ही दोघंच आहेत बोटीत आणि पेडल बोट आहे ही ॲक्च्युली. आणि इकडे हे ह्याचा लिव्हर आहे तो लेफ्ट राईट साठी आहे. जर तुम्ही लेफ्टला गेलं तर राईटला जाणार, राईटला पुश केलं तर लेफ्टला जाणार. कसं वाटतंय पण तुला? खूप मजा येते आणि तू पेडल खूप जास्त स्लो करते. अरे तू आहेस ना. स्लो घे. मी घेतोय टर्न. स्लो घे. मानस तुझी हवा टाईट झालेली ना आता? हो ॲक्च्युली इकडे एक पाईप होता आणि त्याच्यावरती आमची बोट अडकली होती आणि मानस मला फसवण्यासाठी बोलत होता, घाबरवण्यासाठी मला बोलत होता वॉटर स्नेक आणि हवा त्याची टाईट झाली. माझा ये व्हिडिओ का टायटल रहेगा मजाक पड गया मुझे ही महंगा. आणि व्ह्यू खूप मस्त वाटतंय, खूप छान झालंय. आणि तेवढंच जास्त थकायला होते. हमारे सामने है सनसेट हो रहा है, ये आप देख सकते हो. एंड वी आर वेटिंग फॉर द सनसेट एंड एंजॉइंग इट. एंड देख मैंने बोला है हार्डली 5 मिनट्स के अंदर सनसेट होगा. तू क्या बोल रही है? 10 मिनट्स. 10 मिनट्स बहुत ज़्यादा बोल रहे. 5 मिनट्स में सनसेट हो जाएगा और तब तक आप टाइम लैप्स एंजॉय कीजिए.
सन इज सेट एंड कितने मिनट में गया? 10 मिनट्स। यस, मैंने काउंट किया 8.5 मिनट, 8.5। तेरा भी नहीं मेरा भी नहीं, ठीक है चलना। मैं ज्यादा नजदीक हूँ। ठीक है, प्रांजलि इज द विनर, आई एम हैप्पी। सो चलो, हो गया बोटिंग। कायाकिंग करना है। मुझे डरपोक बोल रही थी गाड़ी चलाते वक्त कल। ठीक है चलो निकलते। अभी हमको करना है 100 मीटर का ट्रैक। ऐसा ऊपर चढ़ना ही है। उतरते वक्त कुछ लगा नहीं, पर अभी हमें चढणं आहे। सो चढताना प्रांजलीला काय प्रॉब्लेम नाही येणार असं वाटतंय मला हिलमुळे। ओके आहे ना? So guys, after a tiring boating session and a 200 meters walk, we are boosting ourselves, energizing ourselves with drinking hot coffee. ठीक है, ये मिल्क है, इसमें अभी कॉफ़ी ऐड करेंगे। बहुत मज़ा किया। एंड वाटर स्नेक कैसा था? डरावना, डेंजर। है कॉफ़ी तो स्ट्रॉन्ग पाहिजे ना? खुद को ठंडा कर रहा हूँ गरम कॉफ़ी पी के। Cheers. With a perfect view. With the perfect two views. एक प्रांजली और एक सनसेट। 7:15 झाले आहे। थँक्यू। साधी सांगितली हो। सो आता 7:15 झालेले आहे आणि आता 7 to 8 यांचं टायमिंग आहे बार्बिक्यूचं। सो नॉन व्हेजिटेरियन वाल्यांना आहे चिकन बार्बिक्यू आणि व्हेजिटेरियनसाठी पनीर टिक्का आहे समथिंग। अँड लेट्स एन्जॉय द बार्बिक्यू इन अ कोल्ड वेदर। मजा येईल। हाय गाईज, मी आता तुम्हाला दाखवते बार्बिक्यू चिकन आणि पनीर। हे इथे होत आहे। ह्याच्यात काय कोळसे आहेत? अच्छा गॅस आहे। हो, हे आहे गॅस आणि त्याच्यावर होत आहे बार्बिक्यू चिकन आणि पनीर पण आहे ना? अच्छा, पनीर इथे आहे। पनीर ऑलरेडी त्यांनी केलेले आहे। हे आहे पनीर आणि ही आहे पुदिना चटणी। हो नाईस। पोटॅटो पण आहेत आणि इथे बसले सगळेजण। मानस बसला आहे थम्सअप घेऊन। थंडी भरली ॲक्च्युली आय नो पर्सन की मला थंडी जरा पण बेअर नाही होत आणि मी फेब्रुवारीमध्ये जाणार आहे काश्मीरला। मजा येणार आहे। मजा येणार। तसं आपण केदारनाथला पण जाऊन आलोय मानस। हां, ती पण गोष्ट वेगळी आहे, पण तिकडे पण तर आपली हालत झालेली ना। गाईस, मस्त एक्झॉटिक चिकन आलेलं आहे अँड वी विल नाव डिग इन। काय तुझ्या हातात? काय दाखव तर। कपडे असे कपडे दाखव तर। अरे नाही, रूम मध्ये नको, मस्ती नको घालेल तू। काहीतरी थंड थंड लागलंय मला। रूम मध्ये बोल ना काय? रूम मध्ये सरप्राईज आहे सरप्राईज हो, एखादी ओ surprise. वाव। काय मी तुला एकदा बोललो ना, रूम मध्ये जाऊन आपण बघूया। सांग ना आता। इथेच तर सरप्राईज, जायचंय। मग सरप्राईजचा अर्थ काय? ठीक आहे जाऊ दे। सरप्राईजचा मग अर्थ काय सांगा तुम्ही? इथेच जायचं ना। So guys, we are doing something for ourselves to make ourselves happy and आमच्याकडे आहे बलून्स आणि आहे लाईट्स। तर आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत। तर तुम्ही तिथपर्यंत हा टाइम लॅप्स एन्जॉय करा, ठीक आहे?
एंड देर इज़ वन सरप्राइज फॉर प्रांजलि. ये तो ठीक है, ये हम लोग खुद के लिए बना रहे, पर मैंने एक सरप्राइज अरेंज किया है जो प्रांजलि को कुछ नहीं पता, खाली पता है कि यही है सिर्फ. सो यस, खाना खाने जाते और मिलते. सो गाईज, थोडी लाईट कमी आहे, पण आम्ही आता इथे जेवायला बसलो आहे. मी आज राईस नाही खाणार आहे, मी फक्त भाकरी, चिकन आणि पांढरा रस्सा खाणार आहे. आणि प्रांजलीने पण सेम घेतलं आहे, पण ती राईस खाणार आहे. सो दिस इज अवर मील आणि मस्त गरम गरम आहे. अँड वी विल एन्जॉय इट. मजा करूया. बोल काय आहे? ही भाकरी तांदळाची, हे चिप्स फ्राईड चिप्स आहे, चिकन कोल्हापुरी आणि चिकन सूप आहे, काइंड ऑफ सूप. ओके. सो आणि सलाड आणि आहे मस्त गरम गरम. आणि तो जो छोटा मुलगा खेळतो त्याचं नाव काय? त्याचं नाव पण माणूसच आहे. आणि त्या ग्रुपमध्ये सगळे त्या मुलाला सारखे सारखे बोलवतात. आणि मी कालपासून बघतोय मानस, मी तिकडे सारखं बघतो. नंतर मला प्रांजलीने सांगितलं की त्या तिकडे लहान मुलगा आहे, त्याचं नाव मानस आहे.